रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई तर मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर मिरकरवाडा बंदर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। नागपूर महापालिकेकडून या ठिकाणी शहराची अतिक्रमण हटवण्याची मोहीम चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर तर गेल्या काही दिवसातच 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नालासोपाऱ्यातील अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार तर 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची तोडक कारवाई सुरू आहे। एसटीच्या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करणार तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बसच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ। एसटीच्या भाडेवाढी विरोधात आता प्रवाशांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी तर इंधन दरवाढीसह विविध कारणास्तव एसटीची 14.95% दरवाढ। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या मेशी गावाला भेट तर नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। नाशिकच्या मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकांवर परिणाम गव्हाच्या उत्पादनामध्ये यामुळे घट होण्याची शक्यता। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या बाळस परिसरामध्ये केळी पिकांवर कुकुंबर या रोगाचं सावट रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा रोगाचं सावट तसंच केळी उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आता 24 फेब्रुवारीपासून रक्कम जमा होणार। नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव लोहा तालुक्यातल्या किवळा या ठिकाणी मृत पक्ष्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी तर पुण्यात लागण तर सोलापुरात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू। पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे 101 रुग्ण। जीबीएसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती। मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले। तपासणी अहवाल आता 8 दिवसात प्राप्त होणार। खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली तर रुग्णांची विचारपूस करत तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे दिले आदेश। गुइलेन बॅरे सिंड्रोमचा रुग्णांना पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार तर आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये हे मोफत उपचार केले जाणार। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। महापालिकेच्या या निर्णयानंतर नागरिकांनी मानले TV9 मराठीचे आभार। पुण्यातील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ रस्त्याची दुरुस्ती करावी नागरिकांची मागणी। वाशिमच्या कामरगाव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा टाकीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तक्रार त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अतुल भोसलेंचे आभार। निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1600 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार। नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यांपासून बंद तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलीस तपासात अडचण। सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी। यवतमाळमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या 50 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई। पुण्यामध्ये पीएमपी बस समोर तरुणीचा जीवघेणा स्टंट बुलेट चालवताना तरुणीकडून हेल्मेटचाही वापर नाही। माधवी कुंभार असे स्टंट करणाऱ्या तरुणीचं नाव।